मस्तपैकी पुरणपोळी बनवायची आपल्याला। त्याच्यासाठी पाटा नको, चाळण नको, छानपैकी मस्त सोप्या पद्धतीने आपण पुरण तयार करणार आहे। त्याच्यासाठी काय काय साहित्य घ्यायचे ते बघूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया। चला तर पुरणपोळी बनवायची, त्याच्यासाठी सर्व तयारी करून घेतली आपण। तर बघू शकता स्वच्छ अशी डाळ हरभऱ्याची आपण धुवून घेतली, पाणी पूर्ण निथळून घेतलं, इथं गरम पाणी करून घेतलं, तेल घेतलं आणि अर्धा किलो डाळ घेतली। अर्धा किलोच्या कमी आपण गूळ घेतला, तुम्ही कितपत गोड खाता त्या पद्धतीने वापर करा। आणि लगेचच आपण तेल चोळून घेतलं डाळीला, म्हणजे छानपैकी मऊ डाळ शिजते आपली। लगेच कुकरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं, जेणेकरून जे आपण गरम पाणी करून घेतलं आणि ते टाकायचं। तर डाळ शिजवताना गरम पाण्याचाच वापर करायचा। तर बघू शकता ह्या पद्धतीने मस्तपैकी आपण गरम पाणी करून घेतलं होतं आणि ते डाळीत टाकून घेतलं। लगेचच आपण इथं आता थोडीशी हळद टाकून घेणार आहे। हळद तुमच्या आवडीनुसार, काही जण टाकत नाही, काही जण टाकतात। तर अशा पद्धतीने कुकर लावून घ्यायचा, मस्तपैकी 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या। तोपर्यंत आपण इथं विलायची, जायफळ तर याचं वाटण करून घेतले छानपैकी। तर चला आपला कुकर सुद्धा थंड झाला आणि कुकर उघडून बघायचं, तर मस्तपैकी आपली डाळ सुद्धा शिजल्या गेली। कलरवरूनच लगेच कळतं आणि आपल्याला पाणी सुद्धा भेटतं। तर बघू शकता अशा पद्धतीने मस्त मऊसूद डाळ शिजली की लगेचच आपण चाळणीमध्ये काढून घेणार आहे। खाली मी एक ताट ठेवलं, जेणेकरून हे पाणी आपण आमटीसाठी वापरलं जातं। तर अशा पद्धतीने पाणी तुम्ही ठेवू शकता। तर हे पाणी आमटीला टाकल्यामुळे खूप सुंदर आमटी होती। आणि असं ताट ठेवून आणि मी मस्तपैकी चाळणीमध्ये पूर्ण पाणी इथं वितळून घेतलंय। तर बघू शकता एकदम डाळ आपली सुक्की झाली। तर चला पाणी वगैरे साईडला ठेवू, लगेचच डाळ आपल्याला आता बारीक करून घ्यायची। तर इथं ज्या भांड्यामध्ये बारीक करायची त्या भांड्यामध्ये काढून घ्यायची, जेणेकरून ह्या भांड्यात आपण बारीक करणार आहे तेच आपण इथं गॅसवर सुद्धा ठेवणार आहे। त्याच्यामुळे जे कढईमध्ये आपण परतू त्याच कढईत। आणि असं आपण आता इथं पावभाजीचा मेजर घेतलं आणि त्याने छानपैकी बारीक करून घेतली। तर आपल्याला पाट्याची चाळणीची अजिबात गरज पडत नाही, अशा पद्धतीने करून घेतल्या आणि झटपट सुद्धा आपलं काम होतं, जेणेकरून एकच भांड्यामध्ये तर बाकीचे भांडे सुद्धा भरती नाही। आणि इथं गूळ मी किसून घेतलाय, पण ओलसर आहे त्याच्यामुळे त्याच्या परत पुन्हा अशा गठोळ्या झाल्या, त्या तो सुद्धा घालून घ्यायचा आणि लगेच कढई आपल्याला गॅसवर ठेवायची। तर बघू शकता गॅसवर आपण आता कढई ठेवून घेतली आणि छानपैकी नेहमीप्रमाणे आपण आता पुरण मस्त असं कलर चेंज होईपर्यंत परतून घेणार आहे। तर गॅस हा कमीच ठेवायचा, जास्त फुल करायचा नाही, जेणेकरून खाली लागण्याची शक्यता असते। तर अशा पद्धतीने एकदम आता आपलं पुरण आहे ते एकदम पातळ होणार आहे। तर घाबरून जायची गरज नाही, ते पुन्हा परत घट्ट होतं। तर काही जणी पातळ होतं म्हणून खूप घाबरत्या किंवा परतत नाही, तशाच पद्धतीने कालवत्या आणि पोळ्या करत्या। बऱ्याच ठिकाणी असं सुद्धा सांगत्या का आम्हाला खूप भीती वाटते वा असं पातळ झालं तर ते पुन्हा परत गॅस कमी करायचा आणि छानपैकी एकसारखा हलवत परतवून घ्यायचं। तर बघू शकता कितपत पातळ झालं आणि पुन्हा परत आता हळूहळू ते पूर्णपणे घट्ट होतं आणि कढईपासून सुटायला लागतं। तर बघू शकता अशा पद्धतीने मस्तपैकी आपलं पुरण आता परतत आलंय, कलर सुद्धा चेंज झालाय। ते वळखायचं कसं, तर ह्या पद्धतीने आपण उलटणी पळी उभी करायची आणि ती पडली नाही का वळखायचं, आपलं पुरण रेडी झालं। लगेचच कढई खाली उतरून घ्यायची। तर आता इथं कढई मी खाली उतरून घेतली आणि इथं आपण जे वाटण करून घेतलं होतं विलायची, जायफळ ते घालून घेतलं। तर सुंठ, मिरे, जायफळ आणि विलायची असं याचं मी बारीक साखर थोडीशी घालून वाटण करून ठेवलेलं होतं, ते छानपैकी मिक्स करायचं आणि आता थंड करून द्यायचं। तर बघू शकता मस्त असं आपलं पुरण रेडी झालं। लगेचच आपण आता दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊ याला। तर एक आता पातेल्यामध्ये मी काढून घेतलं, लगेचच आपण आता
पोळ्या करायला घेणार आहे तर बघू शकता मस्त असं पुरण रेडी झालं आणि नेहमीप्रमाणे आपण पीठ मळून घेतलेलं आहे, याला काही जास्त काही नाही आहे. तर बघू शकता नेहमीचंच गव्हाचं पीठ आपण छानपैकी, जास्त पातळ नाही जास्त घट नाही, तर अशा पद्धतीने. तर पीठ मळायची प्रोसेस प्रत्येक जणीला पोळ्या करण्याची वेगवेगळे पीठ लागतं, काहींना पातळ लागतं, काहींना थोडंसं घट्ट मळलेलं लागतं. तर बघू शकता हे जास्त पातळसुद्धा नाही आणि घट्ट नाही, मध्यम याच्यात आपण पीठ मळून घेतलं. त्याच्यात थोडंसं तेल मीठ टाकून आणि छानपैकी नेहमी चपात्याला मळतो आपण तशा पद्धतीने मळून घेतलं. आणि जेणेकरून ही जी पिठी लावायला घेतली ती मी तांदळाची पिठी घेतली. तांदळाची पिठी लावायला घेतल्यामुळं पोळी करताना छान पटपट पटपट सरकल्या जाती, मस्तपैकी खाली चिटकत नाही. तर जरूर तुम्ही तांदळाची पिठी घ्या किंवा मग मैदा घ्या लावण्यासाठी. तर इथं थोडाफार इथं सप्त्याचा आवाज येत असेल कॅमेऱ्यामध्ये, तर थोडंसं इग्नोर करा, जेणेकरून इथं आमच्या इथं जवळपासच इथं सप्ताह बसला आहे त्याच्यामुळे त्याचा आवाज येतो आहे. तर मस्त आपला उंडा आता रेडी झाला. तुम्ही कितपत मोठी पोळी करत्या किंवा तुमच्या घरात कितपत आवडती पोळी मोठी त्याच पद्धतीने करा, जेणेकरून व्हिडिओमध्ये काही खूप मोठ्या पोळ्या करत्या तेवढीच करायला जाऊ नका, जेणेकरून आपल्या माणसांना घरात आवडन तशाच पद्धतीची करा. तर बघू शकता अशा पद्धतीने आपण तांदळाची पिठी टाकली ना तर एकदम पोळी सरसर सरसर लाटता येते, अजिबात चिटकत नाही. तर मस्त आता पोळी आपण लाटून घेणार आहे एकसारखी. पुरण एकदम आपलं बारीक झालं तर बघू शकता वाटण्यासारखंच पुरण झालेलं आहे. तर अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकता, वाटायची वगैरे काही गरज नाही. आपली पोळीसुद्धा रेडी झाली. लगेचच आपण तव्यावर थोडंसं तेल घालून घ्यायचं. तर ह्या तव्यावर मला मस्त पोळ्या निघतात त्याच्यामुळे मी याच्यावरच पोळ्या करत असते. आणि छानपैकी थोडीशी वरतून सुकून द्यायची पोळी आणि नंतर पलटी मारायची. तुम्ही तेल तूप आवडीनुसार काही पण लावू शकता. ते इथं मी तेलच लावून घेतले. तर मस्त दोन्हीकडून छानपैकी इथं आपली पोळी भाजून घ्यायची, मस्त कमी गॅस ठेवायचा. तर पाडव्याला कोणी नवीन वर्षाचं पोळ्या करत्या, काही ठिकाणी पोळ्याच केल्या जात्या, काही ठिकाणी श्रीखंडपुरीसुद्धा केल्या जाते. तर दोन्ही प्रकारचं प्रत्येकजण केल्या जातं. तर मग दोन्ही प्रकारचं म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करा. तर पुरणपोळीसुद्धा तुमच्याबरोबर शेअर करते. नवीन वर्ष लागतं आहे तर पाडव्याला नवीन वर्षातला नवीन सण, तर त्याच्यामुळं सुद्धा पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो. काही ठिकाणी श्रीखंड पुरीचा सुद्धा नैवेद्य केला जातो. चला तर आपली आता पोळी तयार झाली. आता ताटामध्ये काढून घेऊ. दुसरीसुद्धा ह्याच पद्धतीने करून घेऊ. तर दुसरीसुद्धा आपण ह्याच पद्धतीने करून घेतली. मस्तपैकी आपली पोळी फुगल्या गेली तर बघू शकता. तर त्याच पद्धतीने तेल लावून आणि छानपैकी भाजून घ्यायची आणि मस्त अशी आपली पोळी आता तयार झाली तर बघू शकता. चला मस्त आपल्या पोळ्या आता रेडी झाल्या. तर ह्याच पद्धतीने न पुरण वाटता, तर नको पाटा नको चाळण, मस्तपैकी छानपैकी सोप्या पद्धतीने तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून बघा. लाईक करा, शेअर करा.